पुन्हा एकदा जाणार आहोत कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सातत्याच्या भेटीगाठी, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाणं आणि दुसरीकडे भाजप नेते असतील, महायुतीचे नेते असतील यांनी राज ठाकरेंवर टीका करताना संयम बाळगणं, मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करणं, हे सगळं गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे। अशा वेळी राज ठाकरे थेट फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी जातात, त्यामुळे राजकीय चर्चा होणं तर स्वाभाविकच आहे। नक्कीच सागर, कारण युतीबद्दलचा जो काही निर्णय आहे तो स्वतः राज ठाकरे घेणार आहेत किंवा ठाकरेंच्या पक्षाकडून स्वतः उद्धव ठाकरे घेणार आहेत। त्यामुळे युतीबद्दलचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलीही मतं व्यक्त करणं अवघड जाईल आणि म्हणूनच हे सगळे नेते जे आहेत महायुतीचे ते कुठलेही भाष्य करताना किंवा राज ठाकरेंच्यावरती टीका करताना संयमाची भूमिका घेत आहेत। राज ठाकरे वारंवार म्हणतायत की युतीबद्दलचा जो काही निर्णय असेल तो मी योग्य वेळ आल्यावर घेईन, तुम्ही पदाधिकाऱ्यांनी सगळ्या निवडणुकीच्या कामाला लागा, मतदार यादी तपासा, त्याचबरोबर प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन बारकाईनं काम करा। त्यामुळे युतीबद्दल राज ठाकरे काय भूमिका घेतात हे येत्या काळात स्पष्ट होऊ शकेल। मात्र ज्या पद्धतीनं दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जवळीकता वाढते आहे किंवा वेगवेगळ्या भेटीगाठी होत आहेत किंवा वेगवेगळे निमित्त त्या सगळ्या भेटीगाठींना प्राप्त होते ते सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर टाइमलाईन बघितली तर मराठी विजय मेळाव्याच्या निमित्तानं दोन ठाकरे बंधू एकत्र येणार ही पहिली वेळ होती जेव्हा एकाच व्यासपीठावरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पाहायला मिळतील। त्यानंतर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास बऱ्याच वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मातोश्रीवरती गेलेले होते आणि तिथे सुद्धा त्यांची मातोश्रीवरती भेट झालेली होती। त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं की मनसेचे नेते असतील किंवा मग ठाकरेंचे नेते असतील हे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आता निघालेले आहेत। वर्षा या निवासस्थानाहून राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो आता निघताना पाहायला मिळतो आहे। आपण पाहतोय की जवळपास अर्धा ते पाऊण तासापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्षा या निवासस्थानी होते आणि आता राज ठाकरेंची गाडी वर्षा या शासकीय निवासस्थानातून बाहेर पडल्याचं पाहायला मिळतं आहे। राज ठाकरे या ठिकाणी आहेत ते राज ठाकरे घरी बोलणार आहेत, घरी माध्यमांना त्यांनी बोलवलेलं शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे माध्यमांशी बोलणार आहेत। त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे माध्यमांशी बोलणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेटीगाठी झालेली असताना त्या दोन्ही नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा झालेली आहे हे स्वतः राज ठाकरे माध्यमांसमोर सांगतील। कोणते विषय घेऊन त्यांनी या भेट घेतलेली आहे ते देखील स्पष्ट होईल। राज ठाकरे यांचा ताफा आता बाहेर पडला आणि त्यांनी इथून जाताना माध्यमकर्मींना जी काही माहिती दिली त्यानुसार शिवतीर्थ या निवासस्थानी ते माध्यमांशी चर्चा करणार आहेत। मुख्यमंत्र्यांशी भेटी झाल्यानंतर या भेटीमध्ये नेमके काय विषय होते, कुठल्या विषयावरून ही भेट झालेली आहे, भेटीत नेमकं काय बोलणं झालं दोन नेत्यांचं, कुठल्या विषयावरून काय चर्चा झाली यावरचा सविस्तर तपशील जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते आता शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन स्वतः माध्यमांशी बोलतील। थोड्याच वेळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुद्धा होण्याची शक्यता आहे। स्वतः ते म्हणाले की माध्यमांशी शिवतीर्थ या निवासस्थानी बोलणार, त्यामुळे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेटीचा नेमका कोणता विषय होता आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे हे थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे स्पष्ट करणार आहेत। सागर, नक्कीच कृष्णा, त्यामुळे गेल्या अर्धा तासापासून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरू असलेली बैठक आता संपलेली आहे। राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानावरून आपल्या